सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार. नवीन वर्ष सुरू झालं. शाळा आता परत नव्या उत्साहाने गजबजले असतील. विद्यार्थी आनंददायी मूल्यवर्धन उपक्रमांची वाट पाहत असतील. विद्यार्थी उपक्रम पुस्तिका काही कालावधीनंतर वर्गात उपलब्ध होतील. तोपर्यंत थांबायची गरज नाही. उपक्रम लगेच घ्यायला सुरुवात करण्यासाठी नियोजन कसं करता येईल ते पाहूया. तुम्हाला यावर्षी शिकवाव्या लागणाऱ्या इयत्तेची शिक्षक उपक्रम पुस्तिकेची प्रत काढून ठेवावी. जमल्यास मागच्या वर्षीच्या विद्यार्थी पुस्तिका जमा करून ठेवावी किंवा SMFने पुरवलेली डिजिटल प्रत वापरावी. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, संगणक इत्यादींचा वापर करून उपक्रम दाखवणे शक्य होईल. नवीन पुस्तिका मिळेपर्यंत या प्रकारे उपलब्ध साहित्याच्या आधारे घेता येतील असे नियोजन करावे. उपक्रम शक्यतोवर पुस्तिकेतील क्रमानेच घ्यावेत. इयत्ता पहिलीमध्ये माझा परिचय, आनंद. दुसरीमध्ये माझ्या आवडीनिवडी, माझ्या भावना, आपण काळजी घेऊ. तिसरीला नियमांचे पालन केले नाहीत तर. चौथीला नियमांचे पालन करू, मी असा, मी अशी. पाचवीला वर्गनियम आणि परिणाम, तणावमुक्तीसाठी दीर्घश्वसन यासारखे उपक्रम विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेशिवाय सहज घेता येतील. अनेक उपक्रमात प्रसंगचित्रे पाहून किंवा कृती करून किंवा काही मजकूर वाचून नंतर जोडी चर्चा किंवा गट चर्चा करायची आहे. अशा ठिकाणी मजकूर वाचून दाखवता येईल किंवा सुविधा असेल त्या ठिकाणी डिजिटल साधने वापरून पडद्यावर दाखवता येतील. उपक्रम करताना मुलांनी बरोबर किंवा चुकीच्या कृती ओळखून खुणा करणे, चित्रे काढणे, प्रश्नावली किंवा मातावलीसारखे व्यवसाय सोडवणे, काढणे अशा कृती मुलांना त्यांच्या वहीत करायला सांगता येतील. जोडी चर्चा, गट चर्चा इत्यादी सहयोगी रचना आपण वापरल्या आहेत. नवीन वर्षात कोणत्याही पाठाचे नियोजन करताना अशा रचना वापरून नाविन्य, आनंद, गुणवत्ता या गोष्टी साध्य करता येतील. मुलांना नवीन पुस्तिका मिळणार आहेत हे सांगावे. या व्हिडिओमधील नियोजन नमुन्या दाखल सुचवलेले आहे. त्यात तुमच्या अनुभवाप्रमाणे आणि स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करायला काहीच हरकत नाही. नवीन पुस्तिका उपलब्ध झाल्यावर तुम्हाला आवश्यक वाटतील ते उपक्रम पुन्हा आयोजित करावेत.